जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्यासारख्यांचा सर्वांचा विश्वास संपादन केलेला आहे। आणि हे सांगत असताना मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठेही आम्ही पैशासाठी काम करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही। एका स्थळाबाबतचा हा छोटासा परिचय आहे। एक काल परवा मुंबईवरून फोन आला। मोठ्या विश्वासाने मोठ्या अपेक्षेने लोक आम्हाला फोन करत असतात आणि कोणी जर आपल्यावर विश्वास टाकत असेल तर त्याची फसवणूक होता कामा नये किंवा त्याच्या विश्वासाला तडा जाऊ नये हा यामागचा उद्देश। एक समोर थोडीशी क्लिप आहे 3-4 सेकंदाची। तर मित्रांनो, सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कोणाचे फोटो या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करणं किंवा ऑडिओ क्लिपची एखाद्या पुष्टी करणं हे सामाजिक सभ्यतेला धरून नाही असं आम्ही मानतो। ज्या मुलीचा जो परिचय आहे तर ते खाली एक लिंक दिलेली आहे आमच्या ॲप्लिकेशनची, ते पूर्णपणे मोफत आहे। 10804 म्हणजे 10804 हा त्याचा आयडी क्रमांक आहे। खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून आपण ती लिंक क्लिक करावी। लिंक क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये तुम्हाला तो 10804 चा आयडी सर्च केल्यावर सापडेल। मुलगी थोडीशी हाताने अपंग आहे। तिचं वय जवळपास 40 वर्षापर्यंत आहे। अविवाहित आहे। काही गरिबीच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे तिचा विवाह आतापर्यंत झाला नाही। तिचं जे मूळ गाव आहे ते आमच्या सीमावर्ती बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील ते गाव आहे। त्याच्यानंतर ती मुंबईला तिच्या नातेवाईकाकडे राहते आणि हँडिकॅप असल्यामुळे थोडीशी अपंग, म्हणजे असं दिसण्यासारखं व्यंग नाहीये पण थोडी हाताला व्यंग असल्याने तिचं जवळपास रेल्वेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। तिने जे फोनवर आम्हाला अपेक्षा सांगितली स्थळाबाबतची तर सगळ्यात प्राधान्यक्रमानं जे गरजवंत आहेत तर ते निर्व्यसनी असले पाहिजे। पुण्यामधलं स्थळ त्यांना चालेल, मुंबईमधलं चालेल, मराठा जातीचं असलं पाहिजे। मात्र तिचं जर रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं तर तिचं कल्याणला स्वतःचं घर आहे आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर तिच्या सोबत राहण्याची, त्याची मुंबईला राहण्याची तयारी असली पाहिजे। अशाच स्थळांनी संपर्क करावा। आपला पूर्ण बायोडाटा जे काही मदतीसाठी मराठा लग्नाक्षदा ॲप्लिकेशनवर जो ऑप्शन आहे त्याच्यावर आमचा मोबाईल नंबर तुम्हाला सापडून जाईल। तर व्हॉट्सअपला आपला बायोडाटा आणि माहिती आम्हाला टाकावी, त्यानंतरच आम्ही फोन नंबर उपलब्ध करून देऊ। कारण लोकांना त्रास होतो आणि कुणी कुणालाही मागणी आम्ही आधी पडताळणी करू। त्याच्यानंतर ही जी लग्नाक्षदा प्लॅटफॉर्मवर जी काही माहिती येते तर या विषयीची हे तुम्ही आम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे हे निवेदन आम्ही करत असतो आणि ती तंतोतंत खरी असेल, सत्य असेलच असं नाही। याबाबत लग्न अक्षदा कुठलीही कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही किंवा मध्यस्थ म्हणून जे काही आता रॅकेट काम करत आहेत, पैशाचे दलाली काम करत आहेत, तर तसं कुठलंही काम लग्न अक्षदा करत नाही। त्यामुळे तुमची फी किती, तुम्हाला लग्न झाल्याच्या नंतर किती पैसे द्यायचे हा प्रश्न आम्हाला कुणीही विचारू नये। कारण ईश्वरानं आम्हाला आमच्या गरजेपुरतं भरपूर दिलेलं आहे। तर एखाद्याचं गरीबाचं लग्न असेल तर तिथं 100-200 लोकांचं अन्नदान करण्याची पण आमची तयारी आहे। आणि गरीब घरच्या मुली, 12वी शिकलेल्या मुली, अनाथ मुलीची स्थळं तुमच्याकडे आहेत तर याच्यासाठी कुणीही आम्हाला कृपया फोन करू नये। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ।